तुम्हाला माहितीच आहे की मराठा समाजाला मिळालेली कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झालेत आणि यावरून त्यांनी सरकारवरती जोरदार टीकाही केली आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंनी वारंवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना लक्ष्य केलंय। जरांगेंनी अनेकदा बावनकुळेंवरती पातळी सोडूनही टीका केली आहे। बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला लावली असा आरोप त्यांनी केला। तर पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातल्या शेवटच्या सभेमध्ये जरांगेंनी बावनकुळे यांच्यावरती टीका करताना त्यांची तुलना बाहुबलीतल्या कालकेयासोबत केली आहे आणि त्यांची खिल्लीही उडवली आहे आणि त्यामुळेच आता जोरदार वाद पेटलाय। त्यांच्या टीकेला मंत्री बावनकुळेंनी उत्तर दिलं, माझ्या व्यंगावरती टीका करून त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांनी टीका करावी असं बावनकुळे म्हणाले। तर सत्ताधाऱ्यांनीही जरांगेंना सल्ला दिलाय। अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी। तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की। माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं आहे की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी। जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत। या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितलं की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाहीत। त्याच्यामुळे मी वारंवार सांगतो की मनोज दादा जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटून दूर करू, त्यांच्याशी बोलून दूर करू। उद्या चालून जर भारतीय जनता पार्टीने जर विचार केला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर विचार केला तर करोडो लोक या महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात स्टेटमेंट देऊ शकतील, तुमच्या विरोधात याच्यापेक्षाही खालच्या दर्जाचे टिप्पण्या करू शकतील। पण आम्ही सभ्यता सोडलेली नाही आहे, आम्ही संयमी सोडलेला नाही, आम्ही संयमाने वागून राहिलो, आपणही संयमाने वागा। असा इशारा परिणय फुकेंनी मनोज जरांगेंना त्यांच्या भाषेबद्दल दिला असला तरी सुद्धा मनोज जरांगेंनी आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि त्यावर भाजपने प्रत्युत्तर दिलंय। वर्षा निवासस्थान आमचं नाही का? या राज्यातल्या जनतेचं आहे ते। तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय। फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा। फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांचे नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करते त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखवलं, बसावर म्हणून गच्चीवर, त्यांच्यावर स्लॅबवर। मला वाटतं तुमच्या ऐकण्यात काहीतरी फरक आहे। ते वरच्यावर आंदोलन करू असं, कारण त्यांचे आंदोलन वरच्यावर असतात, तर कदाचित ते वर्षावर चुकून आलंय की नाही माहीत नाही। आणि अशा धमक्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे काय आम्हाला संघर्ष करायचा नाही, पण असं घुसू बिसू इथे आम्ही पण मुंबईत आहोत ना, आणि वर्षावर तो घुसणं फार लांबचा विषय आहे। त्याने वरच्यावर आंदोलन करत राहावे, पण वर्षावर घुसायची भाषा करू नये। या सगळ्या मुद्द्यावरती सरकार जरांगेंच्या आंदोलनाला का घाबरतंय असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सरकार बनून एवढा त्यांच्या आंदोलनाला का घाबरते? आणि आज जे ते वक्तव्य करत आहेत बावनकुळेवर वक्तव्य, म्हणजे महसूल मंत्र्यावर ते बोलावं याचा अर्थ असा आहे की मंत्र्यावर दबाव टाकणं आणि त्या दबावातून ज्या जात पडताळणी समिती आहेत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि मग त्या सगळ्या व्हॅलिडिटी क्लिअर करून घ्यायच्या, हे त्यामागचं कारण आहे। आणि यासाठीच ती खेळी त्याला त्याचे सल्लागार देतात।